श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रतापानंत गोगावले लिखित अध्याय 44। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। सिद्धवदे नामधारका प्रती असंख्य भक्त सेवा करीती, त्यात एक विणकर करी भक्ती अति नम्रतेने। आली शिवरात्री निघाले सर्व यात्री, श्री शैल्य पर्वती मल्लिकार्जुनासी। बोलविती त्यासी यात्रेसी, वदे तो न ये सोडूनी गुरुचरणासी। ऐकला तोची राहिलासी, म्हणे गुरुसी माझी यात्रा तव चरणासी। श्री गुरु वदती तयासी, झाकोनी नयन दृढ धर पादुकेसी। ऐसे मनोनी मनोवेगेसी, घेऊनी आले गिरीसी। तव देखे गुरुचीस लिंग पूजिता, वदती गुरु ऐक भक्ता। ईश्वर असे सर्वत्र पूर्णता, परिस्थान महिमा असे। पूर्वी किरात देशी, होता विमर्शन राजा परियेसी। करी शिवपूजा बहुवसी, झाली भक्ती कवणे परी। मज सांगता विस्तारी, विमर्शन राजा वदे पत्नीसी। पूर्वजन्मी मी पंपा नगरीसी, जन्मोन श्वान योनीसी। काळ क्रमित होतो, शिवरात्री आली गेलो शिवालयात। मिळेल काही खावया म्हणून बसलो मंदिरात। परी मज देखताची आले लोक धावत, दगड काठी घेऊनी। खूपच मी भ्यालो, गाभाऱ्यात पळालो। देखिली पूजा शिवाची, प्रदक्षिणा करुणी आलो। तेने पुण्य राजा होऊनी जन्मलो, वदे तो पत्नीसी होती तू कपोती। मास घेऊनी आकाशाती उडत होती, तव घार येऊनी धावोनी मास घेती। कपोती पळाली श्री शैल्य पर्वती, तव 30 प्रदक्षिणा झाली। दमुनी पंचत्व पावली, प्रदक्षिणा फळा आली। राजपत्नी ती झाली। ऐसे शिवपूजेचा महिमा, व्रत शिवरात्री उत्तमा। श्री शैल्य पर्वत महिमा असे पुण्यकारक। श्री गुरु वदती विनकारासी, राणी आणि राजयासी। पावले 7 जन्म राज्यासी, शिवरात्री महिमा ऐसी। ते पावले स्वर्गलोक अंती, तंतुका गुरु पादुका धर म्हणती। नयन ताचे झाकते, त्वरे येती संगमा। तंतुक येता गावी मस्तक लोक पाहाती। घेऊनी आला तो प्रसाद विभूती, जन सारे विस्मय करीती। तंतुक वदे गेलो गुरुसवे वायू वेगे। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल्य गमन महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिशतमोऽध्यायः। ओवी संख्या 793। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त जय दत्त जय जय दत्त। नमस्कार, मी अश्विनी निशांत गोटे। प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरुभक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही, परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत। आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे। किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात, त्यांच्याकडे पोथी नाहीये परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत। तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील वाचन किंवा पारायण करू शकता। त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व। हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी। तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील, वाचायचे असतील, ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हे देखील बघू शकता। किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर ती सुद्धा तिथे आहे अवेलेबल। त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्ट बद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच। असंच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।